आजचा होल व्हिडिओ एकदम स्पेशल आहे कारण इतके सारे आपले सण येत आहेत. गणपती बाप्पा येणार आहेत, दसरा आहे, दिवाळी आहे, नवरात्री आहेत. भरपूर सण आता याच्या पुढे सगळे सणच आहेत आणि पूजेला म्हणा, देवघरात म्हणा किंवा आता गणपती बाप्पा आहेत तर डेकोरेशनसाठी भरपूर साहित्य आपल्याला लागत असतं आणि मार्केटमध्ये सीझनमध्ये हे साहित्य खूप महाग मिळतं कारण सीझन असतं. त्याच्यामुळे मी आता आहे ना मिशोवरून काही गोष्टी मागवल्या जे देवघरात यूज होतील, पूजेसाठी लागतील किंवा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला सुद्धा कामी येतील. खूप सुंदर वस्तू आहेत. पुढे उपास तापास पण आहेत त्याच्यामुळे पण काही त्याच्या पण कामाच्या गोष्टी आहेत. सो हा होल व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मैत्रिणींनो. खूप जास्त कामाच्या वस्तू आहेत. अगदी 300-350च्या आतला हा होल व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता 300-350च्या आत सगळ्या वस्तू आहेत म्हणजे खूप युजफुल वस्तू आहेत. चला तर मग जास्त बडबड न करता होल व्हिडिओला सुरुवात करूयात. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन होल व्हिडिओमध्ये. आजच्या होल व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, भरपूर सण येत आहेत किंवा आपलं देवघर असतं आपल्या घरामध्ये, देवघराची रोजची पूजा असते. हे ज्याला त्याला जे काही साहित्य लागतं ते सगळं साहित्य मी मागवलंय. थोडंसं सणांच्या दृष्टीने मागवलंय. सो मिशोवर परवडणार आहे सगळं साहित्य, त्याच्यामुळे अजिबात स्किप करू नका. तर सुरुवात आपण पहिले पाटापासून करूयात. आता बाप्पा येणार आहेत तर कोणी कोणी छोटे गणपती बाप्पा बसवतात, कोणी पूजा मांडतं, तर आपल्याला चौरंग वगैरे लागत असतं. तर मी आता नवीन मीनाकारी केलेले चौरंग आलेले आहेत बघा. छोटंसं मागवलंय मी. खूप छान असं चौरंग आहे. पहिलं तेच बघूयात आपण. खूप स्वस्त आहे आणि अट्रॅक्टिव्ह, मला तरी फोटोमध्ये खूप अट्रॅक्टिव्ह दिसलंय. आता मी अजून सगळ्या वस्तू चेक नाही केल्यात आणि हे खरंच अट्रॅक्टिव्ह, खरंच सुंदर आहे. छोटं आहे हे. आपण नाही का मार्गशीर्षाचे गुरुवार वगैरे धरतो किंवा मग तुमचे जर छोटेसे बाप्पा तुम्ही बसवत असाल तर एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी. खूप मस्त आहे. खूप पूजा वगैरे मांडायला एक नंबर आहे. हे बघा इथे असं वर्क केलेलं आहे त्याच्यावर. खूप सुंदर आहे. या सगळ्यांच्या प्राइसेस आता माझ्या लक्षात नाहीये. मी विथ प्राइस स्क्रीनशॉट इथं साईडला तुम्हाला अटॅच करून देईल म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या प्राइसेस, लेटेस्ट ज्या प्राइस आहेत त्या कळतील. खूप सुंदर. हे ना म्हणजे प्लायचंच आहे, लाकडाचं, आणि हे मेटलचे त्याला पाय दिलेले आहेत खाली आणि इथं मस्त असं काचे टाईप केलंय आणि ते हत्ती दिलेत बघा. गजलक्ष्मी आहेत 2 आणि असं बाजूला मस्त हा मध्ये पेपर आहे बहुतेक. खूप सुंदर केलं आणि कोरीव काम आहे एकदम. हे पहा इथे पण खूप छान कोरीव केलेले. मस्त पाट आहे पूजा वगैरे मांडायला. खूप छान आहे. नेहमी आता दीपपूजन झालं तसं दिवे वगैरे मांडायला, छोट्या छोट्या ज्या पूजा येत राहणार आहेत पुढे, कळस मांडायला वगैरे बेस्ट आहे हे पार्ट. सो मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. याच्यात अजून काही डिझाईन वगैरे वेगवेगळे प्रकार जर भेटले ना पाटाचे, ते सगळे मी लिंक टॅग करून देईल. आणि हो, याच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी मी टॅग करणार आहे ज्या मी मागवू नाही शकले किंवा त्या आलेल्या नाहीयेत. सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. खाली तुम्हाला बघा टायटल जवळ मोर स्पेलिंग दिसते, त्याच्यावर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन ओपन होते, त्याच्यात तुम्हाला लिंक भेटून जाईल. नेक्स्ट प्रोडक्ट बघूयात. आता गणपती बाप्पा आहेत, नवरात्री आहे, अखंड दिवा लागत असतो आपल्याला. अखंड दिव्याचे भरपूर प्रकार आहेत. भरपूर प्रकार आहेत. पण मी हा ना मला खूप छान वाटला तर हा मागवलेला आहे आणि हेवी वर का, म्हणजे क्वालिटी छान वाटते मला. आणि कशाची क्वालिटी कशी आहे, म्हणजे कोणत्या वस्तूची क्वालिटी कशी आहे ते मी तुम्हाला सगळं सांगेल, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपले जुन्या पद्धतीचे दिवे कसे असायचे रॉकेलचे, त्या टाईपचा दिवा दिसतोय हा मला. खूप छान आहे, म्हणजे काचेचा आहे आणि त्याची वात आपल्याला खिडकीने वरती करता येते. त्यातला काच चांगलाच पॅकिंग खूप छान केली बघा काचेची, म्हणजे फुटणार नाही याची काळजी घेतलेली आहे. वाव, खूप सुंदर. पूर्ण पॅक केलेलं आहे. मी ना आधीच म्हणून थोडस ओपन करून ठेवल्या सगळ्या गोष्टी. हा सुंदर असा काच आहे त्याच्यावर. आणि हे बघा, ही अशी हा असा दिवा आहे. इथे तुम्ही तेल वगैरे टाकू शकतात आणि फिरकीने तुमची वात कमी जास्त होते. अखंड दिवा आहे हा. अखंड दिव्यासाठी एकदम बेस्ट आहे. ही जी वात आहे ना जाड आहे. आता नवरात्रीमध्ये किंवा गणपतीमध्ये तुम्ही अखंड दिवा जर लावत असाल ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. याची क्वालिटी छान दणगट आहे आणि हा काच असा बसवता येतो आपल्याला आणि त्याच्यावर पण एक झाकण दिलंय त्यांनी. हे बघा, असा हा अखंड दिवा आहे. खूप अफोर्डेबल आणि खूप छान क्वालिटी, मस्त क्वालिटी. मेटलची क्वालिटी पण दडस आहे, अजिबात पतला वगैरे नाही. सुंदर आहे, म्हणजे दिवा विजायचा टेन्शन नाही. तुम्ही फॅन चालवा, काही चालवा बाप्पा असताना. नंतर ना एक धूपदाणी मागवली मी. आपण गणपती बाप्पाची आरती करतो तर आपल्याला रोज आपण कापूर जाळतो ना, कापूर जाळायला छान, किंवा मग धूप लावायला कापूर पण जाळू शकतो आपण याच्यामध्ये, धूप पण लावू शकतो. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह धूपदाणी आहे. ब्रास आहे ओरिजिनल. हे बघा, ओरिजिनल ते म्हणतो ना आपण तांब्याचं पितळाचं,
पितळाचं का तांब्याचं असं काहीतरी आहे. तर हे पहा छान असा दिव्या टाईप आहे, म्हणजे याच्यात तुम्ही फुलवात करून दिवा पण लावू शकता आणि हे धूपसाठी बेस्ट आहे. एक नंबर आहे, मला खूप आवडलं. क्वालिटी छान आहे बघा. हे मेटल जे असलं ना याचा कलर लगेच आपल्याला जाणवतो की हे मेटल आहे, पण हे मेटल नाही, हे ओरिजिनल पितळाचं आहे आणि खूप रेखीव बनवलंय बघा, छोटूस आणि खूप क्यूट आहे. एक नंबर आहे, अजिबात नका सोडू. मस्त इथे धूप किंवा आपण कापूर सुद्धा जाळू शकतो. हे पहा सुंदर आहे. खूप असं म्हणजे नाही का एस्थेटिक म्हणतो ना आपण त्या टाईपचं आहे. खूप छान आहे. तर हा एक आयटम होता. त्याच्यानंतर अजून काय होतं, भरपूर गोष्टी मागवल्यात आणि सगळ्या खूप अफोर्डेबल आणि खूप छान आहेत. तर डेकोरेशनसाठी ना मी हे हँगर लावायचे कमळ असतात ना, ते मार्केटला खूप महाग मिळतात बघा. हे ना मला मिशोवर खूप छान स्वस्त भेटले. हे बघा खूप छान आहेत. खूप मस्त आहे यार, हे क्वालिटी खूप छान आहे यांची. बाहेर माहिती का ही जोडीच 150 रुपयाची, 200 रुपयाची अशी जोडी आहे. किचकिच करून 100-150 रुपयाला जोडी देतात ते. तर हे 6 आहेत आणि कितीला आहेत ते साईडला तुम्हाला स्क्रीनशॉटवर दिसेलच. खूप सुंदर क्वालिटी. हे वरती असं लावायला नाही का गणपती बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये चार चान लावतील हे लटकन, आणि हे तुम्ही दरवाज्यावर लावू शकतात. तुमच्या देवघरात सुद्धा हे हँग करू शकतात. हे पण सुंदर आहेत. सो हे पण डेफिनेटली चेकआउट करा. आवडले मला. क्वालिटी छान आहे. नेक्स्ट मी ना दिवे मागवलेले होते. सिल्वर दिवे आहेत आणि सध्या सिल्वर गोष्टीचा खूप ट्रेंड चालू आहे, नाही म्हणून म्हटलं मागवूयात. हे बघा सुंदर दिवे आहेत, खूप छान आहेत ना, एकदम मस्त. क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे ना घरातल्या वस्तूंची क्वालिटी अमेझिंग येते मिशोवर आधी खरंच खूप क्वालिटी भंगार यायची वस्तूंची, पण आता आहे ना ते अपडेट झाले आणि सेलर्स वाढलेत, त्याच्यामुळे क्वालिटी एकदम छान झाली. त्याच्यामुळे मिशो टॉपला आलाय आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स मध्ये. अमेझॉन, फ्लिपकार्टला पण मागे टाकले त्याने. हे पहा खूप सुंदर असं सिल्वर दिवे आहेत. हा पॅक आहे 2चा, 2 आहेत एका याच्यात. थोडी मागे सरकते. तर हे 2 आहेत आणि दोघांची क्वालिटी छान आहे, दडस आहे. म्हणजे आपण नाही का दिवे वगैरे लावायला आपल्याला एक्स्ट्राचे दिवे घरामध्ये लागतच असतात पूजेला. सो हे एकदम बेस्ट आहेत. त्याच्यानंतरच आहे हे थोडं कापूर, धूप वगैरे अशा पण गोष्टी मागवल्या आहेत मी, ज्या स्वस्त मिळतात ना. आणि त्याच्यानंतर ह्या 2 छोटे छोटे हे जे दिवे आहेत ना, हे पण दिवेच आहेत. कारण आता सणच असे आहेत की दिवे लागतातच आपल्याला, आणि हे दिवे तर खूप भारी आहेत, तुम्हाला आवडतील. समय टाईप लुक आहे त्यांना. आणि हे पण दिवे ब्रासचे आहेत, ओरिजिनल ब्रासचे आहेत. क्वालिटी खूप छान आहे, ओरिजिनल ब्रासचे दिवे आहेत. आणि हे पहा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. ती खालची डिझाईन पण खूप छान आहे, खूप मस्त. 2चा पॅक आहे हा पण, याच्यात पण हे 2 येतात तुम्हाला असे. आणि दिवाळीला वगैरे असे पाटावर लावायला किती छान ना, गणपती बाप्पाच्या शेजारी लावायला पण छान आहेत. सो हे पण तुम्ही चेकआउट करा. अजिबात मेटल वगैरे नाही किंवा त्याला गोल्डन कलर दिलेला नाहीये, ओरिजिनल ब्रास आहे. गोल्डन कलर दिलेला तो अखंड दिव्याचं जे खालचं हे होतं ना स्टँड आणि झाकण, ते होतं, ते मेटल होतं. त्याच्यानंतर आपण बघूयात, ह्या माळा मागवल्या होत्या मी, खूप साऱ्या आहेत. हे बघा काहीतरी 10 का 12 माळांचा हा सेट आहे. 2-2 आहेत वाटतं एका याच्यात, आणि खूप स्वस्तात भेटले आहे ह्या. हे पहा बापरे, भरपूर आहे त्या तर. या फुलांच्या माळांना खूप भाव आहे सध्या, खूप म्हणजे डिमांडिंग आहेत ह्या. 4, 5 ह्या एका पिशवीमध्ये 5 निघाल्या आहेत ह्या. म्हणजे 5, 5, 10, 15, 20 रे फुलांच्या माळा आहेत, ज्या डेकोरेशनला आपल्याला लागतात बाप्पासाठी, आणि खूप स्वस्तात भेटलेल्या आहेत ह्या एवढ्या सगळ्या. सो तुम्ही ह्या पण चेकआउट नक्की करू शकता. त्याच्यानंतर बघूयात आपण, हे ना आसन मागवलेले होते मी. देवघरातले आपले देव असतात ना, देवांसाठी आसन खूप सुंदर आहेत. 200च्या आत 8 आहेत हे. खूप सुंदर आसन आहेत, म्हणजे देवघरात ना एकदम मस्त स्टोनचं काम आहे त्यांच्यावरती, आणि वेल्वेटचं फॅब्रिक आहे. हे बघा म्हणजे देव ठेवायला इतकं भारी ना, एकदम म्हणजे 4 चांद लागेल देवघरामध्ये, इतकं सुंदर आहे. सेम सेम एका कलरचे 2 आहेत, म्हणजे 2 पॅक, एका पॅक मध्ये 4 वेगळे कलर्स आहेत. हे असे सेम सेम कलरचे 2-2 देवघरातल्या देवांपुरता सफिशियंट आहे ते. 8चा सेट आहे हा. सो हे पण छान आहे, अफोर्डेबल आहे. त्याच्यानंतर धूप मागवले आहे मी. आता गणपती बाप्पा आहेत तर धूप लागतं आपल्याला 10 दिवस. तर हे बघा वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळ्या याचे धूप आहेत. त्या हा रोज फ्रेग्रन्स आहे. ते डिंकाचं हे असतं ना काहीतरी, तो वेगळाच फ्रेग्रन्स येतो.
आणि हा कापूर आहे, हा कापूरचा फ्रेग्रन्स आहे हा याच्यामध्ये. आणि हे 3 डबे आहेत आणि 3 डब्यांमध्ये वेगवेगळ्या धूपस्टिक आहेत. आणि ह्या धूपस्टिक आहे ना खूप परवडल्या आहेत, ह्या मी ठेवणार आहे माझ्यासाठी घरी, कारण ह्या खूप परवडल्या आहेत आणि यांचा स्मेल पण खूप छान येतोय. मी दुरूनच घेते कारण आपण कसं देवांना वापरतो ना. सो हे एक परवडतं, खूप परवडतं. हे पण मी घेतलंय. आणि 10 दिवस यूज करायला हा भीमसेनी कापूर मागवलाय मी. कापूरचा वास आहे ना, जेव्हा मी बॉक्स ओपन केला ना त्याच्यातनं येत होता. बघा केवढा खडाच्या खडा कापूर आहे. आणि ही जी खड्याच्या खडा जी असते ना, ही भीमसेनी कापूरची खासियत आहे. खूप छान कापूर आहे बघ, मस्त आहे. हा तुम्ही कापूर पण घेऊ शकतात. त्याच्यानंतर शेवटचं एकदम बेस्ट आहे, हे आहेत मोरपीस. हा मोरपिसांचा गणपतीमध्ये आता मिळतात बघा बाहेर, आणि देवघरात तुम्ही लावले ना खूप छान वाटतं. तर हे मोरपीसचा हा 20चा सेट आहे. 5 10 15 ते 20 मोरपीस आहेत. हे 15 ते 20 पीस आहेत आणि छान सुंदर मोरपीस आहेत बघा. पॅकिंग पण त्यांनी अशी रोलमध्ये करून पाठवलेली, खूप छान पॅकेजिंग आलेली आहे. आणि हे ना हे देवघराजवळ ठेवायचे, खूप सुंदर दिसतात. माझ्या देवघराजवळ आहेत जवळजवळ 20-30 एक पीस आहेत माझ्या देवघराजवळ. खूप सुंदर वाटतात हे आणि गणपती मागे लावायला वगैरे डेकोरेशन मध्ये भर घालायला छान आहेत. सो हे पण मी ऑनलाईन मागवले होते. तर अशा एवढ्या वस्तू मी सध्या मागवल्या होत्या. आणि याच्याशी निगडीत सिमिलर अजून भरपूर वस्तू आहेत, त्या सगळ्या मी लिंक मध्ये टॅग करून ठेवेल. सो तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता, लिंक नक्की चेकआउट करा. तुम्हाला हा होल व्हिडिओ कसा वाटला, युजफुल आहे की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूयात पुन्हा एका नवीन होल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.